नमस्कार, मी अर्चना केतकर। आज मार्गशीर्ष शुद्ध तृतीया शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1253 लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार। नियमानुसार प्रत्येक 10 मीटरवर नौपाड्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर वृक्ष लागवड करणार वृक्षप्रेमी। आणि उथळसर प्रभाग समितीमधील के व्हिला पूल ते पंचगंगा दरम्यान नाल्यावर 676 मीटर लांबीचा पूल तयार करून मिसिंग लिंक बांधण्यात येणार। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे ही योजना राबवण्यात येत असून ही योजना राबवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेस बेतवडी येथील शासनाचे 2 भूखंड प्राप्त झाले आहेत। या भूखंडांवर पीपीपी पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन या तत्वावर निविदा मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बेतवडी येथे शासनाकडून प्राप्त झालेल्या दोन्ही भूखंडांवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे या शीर्षकाखाली आर्थिक दुर्बल घटकांतर्गत महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 1441 लाभार्थी आहेत। पैकी 1253 लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार असून उर्वरित 188 प्रकल्पबाधितांना रुपये 2 लाख इतका आर्थिक हिस्सा अदा करून सदनिका देय राहतील। सदनिका 30 चौरस मीटर चटई क्षेत्र इतक्या मोजमापाच्या असतील। सदरची कामाची निविदा पीपीपी तत्वावर काढण्यात येणार असून जो निविदाकार 1441 सदनिकांपेक्षा अधिक सदनिका त्याचे स्वखर्चाने महापालिकेला बांधून देईल अशा विकासकाची नियुक्ती करण्यात येईल। परवडणारी घरे या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांना केंद्र शासनामार्फत प्रति सदनिका रुपये 1.5 लाख तर राज्य शासनामार्फत रुपये 1 लाख याप्रमाणे अनुदान प्राप्त होणार आहे। या बैठकीमध्ये 15 फेब्रुवारी 2024 रोजी प्रत्यक्षात या कामास सुरुवात होण्याच्या दृष्टिकोनातून सुनिश्चित नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त बांगर यांनी दिल्या। ठाण्यातील नौपाडा परिसरात अज्ञात इसपाने केलेल्या वृक्षतोडी विरोधात वृक्षप्रेमींनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय। एका वृक्षाला मलमपट्टी करत शेजारीच दुसरे वृक्ष लागवड करत आंदोलन करण्यात आले आहे। काही दिवसांपूर्वीच ठाण्यात रात्री उशिरा अज्ञात इसपांनी एका बदामाचं झाड पूर्णपणे तोडलं होतं। याचाच निषेध व्यक्त करत आज ठाण्यामध्ये वृक्षप्रेमींनी हे आंदोलन केलं आहे। तर हे झाड फक्त आणि फक्त तेथील स्थानिक व्यापाऱ्यांच्या संगनमताने तोडलं गेलं असल्याचं वृक्षप्रेमींचं म्हणणं असून यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी वृक्षप्रेमींनी यावेळी मागणी केली आहे। तर दुसरीकडे नियमानुसार प्रत्येक 10 मीटरवर एक झाड असावे या धर्तीवर लवकरच नौपाड्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर वृक्ष लागवड करत असण्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे। शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना काल भूखंडाचं वाटप करण्यात आलं। 1967 साली भातसा प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आलं होतं। त्यावेळी त्यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला होता, मात्र त्यांचे पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठीची मागणी होती। त्याप्रमाणे त्यांना भातसा नगर इथे 97 भूखंड पाडण्यात येऊन त्या भूखंडाचे हस्तांतरण जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले अशी माहिती उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी दिली आहे। या 97 प्रकल्पग्रस्तांपैकी 43 प्रकल्पग्रस्तांना काल भूखंडाचे प्रत्यक्ष ताबे देण्यात आले। इतर प्रकल्पग्रस्त मयत असून त्यांचे वारस तपास काम सुरू आहे। मात्र त्यांचे वारस सापडत नसल्याने भूखंड वाटपाला विलंब होतोय।
तरी संबंधित प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मूळ मयत प्रकल्पग्रस्तांच्या वारसांच्या नोंदी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत जमा करावीत, असं आवाहन उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी केलं आहे। स्थानिक विद्यार्थ्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 4 च्या सुशोभीकरण आणि नूतनीकरणाला Amazon वेब सर्व्हिसेसच्या सहाय्याने AWS इन कम्युनिटीज कार्यक्रमाअंतर्गत सहयोग दिला आहे। या कार्यक्रमाचा उद्देश ते ज्या समुदायांची सेवा करतात त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हे आहे। नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर शाळेचं उद्घाटन नुकतंच ठाण्यातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत झालं। यावेळी ठाणे महापालिका शिक्षण विभाग केंद्र प्रमुख प्रेरणा कदम, माजी नगरसेवक संजय भोईर, AWS संचालक कार्ली विशार्ट, संचालक आणि उपाध्यक्ष केरी पर्सन उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका शाळेत हाती घेतलेल्या नूतनीकरणाच्या प्रयत्नांमध्ये शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी ते एक आरामदायक, अनुकूल आणि आकर्षक ठिकाण बनवण्यासाठी इलेक्ट्रिकल, प्लंबिंग आणि सिव्हिल कामांचा समावेश आहे। शाळेच्या लायब्ररीचे नवीन फर्निचरचे नूतनीकरण केले गेले आणि मुलांना अभ्यासासाठी मनोरंजक ठिकाणे आणि संसाधने प्रदान करण्यासाठी भिंती रंगीबेरंगी, परस्पर संवादी आणि स्थानिक भित्तिचित्रांनी सजवण्यात आल्या। यावेळी प्रेरणा कदम म्हणाल्या की AWSने जूनमध्ये थिंक बिग स्पेसेस कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी शाळेत आल्यावर त्यांनी शाळेचे नूतनीकरण करण्याची ऑफर दिली। शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही AWSचे कृतज्ञ आहोत। त्यामुळे अभ्यासासाठी सकारात्मक आणि पोषक वातावरण निर्माण होईल। पूर्वी लागू केलेल्या AWS थिंक बिग स्पेसेस प्रोग्रामसह शाळेकडे आता शिक्षणात सुधारणा करण्याची आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकडे नेण्याची उत्तम संधी आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। राज्यातील गरीब आदिवासी बांधवांना ऍडमिशन सुविधा आणि पैशांचे आमिष दाखवून धर्मांतराला प्रेरित केले जात आहे। त्याला दुर्दैवाने आदिवासी बांधव बळी पडत आहेत। आदिवासी समाजाला सुरुंग लावण्याचं काम सुरू असून धर्मांतरानंतर आरक्षणाचाही लाभ घेतला जात आहे। या परिस्थितीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून धर्मांतरानंतर दुहेरी लाभ घेण्याच्या प्रकारावर निर्णय घेण्यासाठी निवृत्त कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांच्या लक्षवेधी सूचनेवर दिली। आदिवासी समाजाची रूढी, संस्कृती आणि सांस्कृतिक परंपरा वेगळी असून जगात वेगळी ओळख निर्माण केली। त्यांच्याकडून संस्कृतीचे संवर्धन केले जाते, परंतु सध्या आदिवासींवर धर्मांतराच्या नावाखाली आक्रमण सुरू आहे। त्यातच धर्मांतर केल्यानंतरही आदिवासी समाजासाठीचे आरक्षण आणि सुविधांचाही लाभ घेतला जातोय। आदिवासी रूढी परंपरेचा त्याग केल्यानंतर दुसऱ्या धर्मात गेलेल्या व्यक्तींना आरक्षणाचा लाभ देऊ नये, तसेच कौशल्य विकास विभागाच्या ITI मध्ये किती धर्मांतरित विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून
विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवर विचारण्यात आला। तसेच जल जंगल संवर्धन आणि आदिवासींना न्याय देण्यासाठी धर्मांतरित व्यक्तींना अनुसूचित जमातीच्या सूचीतून वगळावे अशी मागणी विधान परिषदेत केली होती। डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीला लाकडे पुरवणाऱ्या संस्थेला केडीएमसीने नोटीस बजावली आहे। शिवमंदिर स्मशानभूमीतील कामगार अंत्यसंस्काराकरिता येणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांसोबत गैरवर्तणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींची शहानिशा करण्याकरिता उपायुक्त वंदना गुळवे यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता त्या ठिकाणी काही कामगार मद्यप्राशन करून काम करत असल्याचं आढळून आलं। त्यांची खातरजमा करण्याकरिता त्यांना महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवलं। त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत। त्यांच्या वैद्यकीय चाचणीत त्यांनी मद्यप्राशन केले आहे की नाही हे उघड होणार आहे। स्मशानभूमीत लाकडे पुरवण्याचे काम सुनीता पाटील यांच्या संस्थेला दिले आहे। या संस्थेकडून पुन्हा अशा प्रकारचे गैरवर्तणूक आढळून आल्यास त्यांचे लाकडे पुरवण्याचे काम बंद केले जाईल अशी नोटीस बजावण्यात आली आहे। जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी आंदोलन छेडत असून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही आता संप पुकारला होता। सरकारने सुरू केलेली नवी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी यासह अन्य मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी गुरुवारी ठाण्यात काम बंद आंदोलन करत निदर्शने केली। राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत रुजू होणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना बंद करून त्याऐवजी नवीन DCPS NPS योजना लागू केली आहे। या DCPS आणि NPS योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन अंधकारमय झाले असून एक प्रकारे शासनाने अन्याय केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। भूखंडावरील जमीन मिळकतीचा कर वसूल करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाने धडक कारवाई केली आहे। विकासकाच्या 5 सदनिकांना जप्तीची नोटीस बजावून त्यांना सील ठोकण्याची कारवाई कर वसुली विभागाने केली आहे। महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयाअंतर्गत एका बिल्डरच्या नावे महापालिकेस 44,18,232 रुपये कर येणे बाकी होता। तो कर भरला नसल्याने 12 येथील शिवलीला इमारतीच्या ई-विंग सोसायटीतील 5 सदनिकांना जप्तीची नोटीस बजावून सदनिकांना सील ठोकला आहे। या कारवाईनंतर प्रत्येकाने मालमत्ता कर वेळेत भरावा असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उथळसर प्रभाग समितीमधील के व्हिला पूल ते पंचगंगा दरम्यान नाल्यावर 676 मीटर लांबीचा पूल तयार करून मिसिंग लिंक बांधण्यात येणार आहे। या पुलामुळे के व्हिला राबोडी मार्गे कळवा साकेतकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार असून रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे। यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन तातडीने करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधितांना दिल्या आहेत। तसेच या ठिकाणी पॅनिंग पद्धतीने रस्ता तयार केल्यास वाहतूक अधिक सुरळीत होणार असल्याने यासाठी आवश्यक असलेली जागा कारागृह विभागाकडून ताब्यात घेण्याबाबतही तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना शहर विकास विभागाला यावेळी आयुक्तांनी दिल्या। या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाअंतर्गत कारागृहाकडील भागात पायाभरणीचं काम तसेच नाल्याच्या संरक्षक भिंतीचं काम पूर्ण झालं असून राबोडीकडील बाजूस एकूण 424 बांधकामे बाधित होत आहेत। त्यापैकी 276 बांधकामांचं पुनर्वसन करून त्या ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली। उर्वरित जागेवरील अंदाजे 150 बांधकामे बाधित होणार असून अंदाजे 50 बांधकामांना तात्पुरते स्थलांतरित करणे गरजेचे आहे। याबाबत सर्वेक्षण करून कोणत्या ठिकाणी तातडीने घरे उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे याबाबतची पडताळणी करून येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना उपायुक्त स्थावर मालमत्ता विभागाला आयुक्तांनी दिल्या। शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मिसिंग लिंक स्थापित करण्याचे काम महानगरपालिका तसेच इतर शासकीय संस्थांच्या मार्फत विविध ठिकाणी सुरू आहे। पैकी के व्हिला पूल ते पंचगंगा ही अत्यंत महत्त्वाची मिसिंग लिंक असून या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो परिसर कोंडीमुक्त होण्याला मोठ्या प्रमाणावर हातभार लागणार आहे। बाधित नागरिकांचे पुनर्वसन केल्यानंतर पुलाच्या कामाला गती येईल।
साधारणतः सप्टेंबर 2024 पूर्वी हे काम पूर्ण होणं अपेक्षित असल्याचं आयुक्त बांगर यांनी नमूद केलंय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला thanewarta@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1253 लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार. नियमानुसार प्रत्येक 10 मीटरवर नौपाड्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर वृक्ष लागवड करणार वृक्षप्रेमी आणि उथळसर प्रभाग समितीमधील के व्हिला पूल ते पंचगंगा दरम्यान नाल्यावर 676 मीटर लांबीचा पूल तयार करून मिसिंग लिंक बांधण्यात येणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या thanewarta.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.